जे काल जो अपघात झाला तो अपघात नव्हता, तो खून होता. कारण ह्याबद्दल आम्ही वारंवार गेले अनेक वर्ष प्रश्न आम्ही उपस्थित करतोय, त्याच्यावर आम्ही मार्ग पण दाखवलेला आहे. जे आज अधिकारी वर्ग प्रवास करतच नाहीये, त्यामुळे त्यांना ते कळत नाहीये. अतिशय गर्दी होते. डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा इथपर्यंत लोक चढत राहतात, कोणीच उतरत नाही. त्या गर्दीमध्ये जर तुम्ही बाहेर लटकत असाल तर 6 मिनिटं ते कमीत कधी 10 मिनिटापर्यंत जातात. लटकणं अशक्य असतं. त्याच्यामध्येच हे लोक पडून मरतायत आणि सगळ्यात जास्त अपघात होतात ते याच मार्गावर होत आहेत. प्रवासी मरतात. जो आमचा सोहम आज गेलेला आहे हा खरोखरच खून आहे आणि हा खून रेल्वे अधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि हा रेल्वे प्रवाशांचे खून आहे, ते थांबले पाहिजेत. 2,500 मी गेल्या 20 वर्षात 50,000 म्हणजे आपल्या कुठच्या युद्धात सुद्धा आपण एवढे गमावलेले नसतील तेवढे मध्यमवर्गीय मुंबईकर आज मेलेले आहेत. राजकारण्यांकडे गाड्या आहेत, अधिकाऱ्यांकडे गाड्या आहेत, मध्यमवर्गीय टॅक्स पेअरकडे गाड्या नाही आहेत, पण त्यांच्याच पगारावर तुम्ही जगताय, लक्षात ठेवा. अनेक वर्षापासून आम्ही रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनात आणून देतो का या ठाणा कल्याण दरम्यानमध्ये प्रचंड लाखोच्या संख्येने प्रवासी वाढत आहेत आणि जे इन्फ्रास्ट्रक्चर रेल्वे वाढायला पाहिजे, रॅक आणि ट्रॅक, त्या काही वाढत नाहीत. दररोज 4-5 माणसं अपघातामध्ये मृत्यू पावतात, ती पण मुलं. काल जो सोहम कटरे हा 12वीच्या परीक्षेला जात असताना तो कळवा आणि मुंब्र्याच्या मध्ये अपघातामध्ये मृत्यू पावलेला आहे.